नमस्कार. मी डॉक्टर रोहित संजय लवड, विट्रेव रेटिनल सर्जन म्हणून मॉडर्न आय हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत आहे. दरवर्षी सप्टेंबरचा शेवटचा रविवार हा वर्ल्ड रेटिना डे म्हणून साजरी केला जातो. या वर्ल्ड रेटिना डे निमित्त आपल्या रेटिनाची काळजी कशी घ्यावी हे आपण जाणून घेऊया. रेटिना म्हणजेच नेत्रपटल म्हणजेच दृष्टीपटल म्हणजेच डोळ्याच्या आतला पडदा हा लाईट सेन्सिटिव्ह भाग असतो. बाहेरून येणारे लाईटचे किरण हे रेटिनावर एकत्रित होतात, तिथे इमेज तयार होते आणि ही इमेज ही माहिती मेंदूपर्यंत जाते ऑप्टिक नर्वद्वारे. ॲज वी ऑल नो, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रेटिनाला काही आजार झालाच तर आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो, पण काही आजार होऊ नये म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण जाणून घेऊया. त्यातलं एक म्हणजे डाएट. आहार हा सकस असला पाहिजे. त्यात पालेभाज्या, फ्रूट्स जसे की डाळिंब, पपई, संत्र, मोसंबी, आंब्यांच्या सीझनमध्ये आंबे, पेरू, ड्रायफ्रूट्समध्ये बदाम, अक्रोड, खजूर आणि अंजीर. फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस किंवा जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी फिश हे रेटिनासाठी चांगलं आहे. एक्सरसाइज, नियमित व्यायाम करणे फार गरजेचं आहे. कमीत कमी आठवड्यातून 120 मिनिटं व्यायाम करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून रेटिनाचं सर्क्युलेशन, ऑक्सिजन सप्लाय हा चांगला राहतो आणि रेटिना सशक्त राहतो. झोप किंवा विश्रांती ही तेवढीच महत्त्वाची आहे. रोज अनइंटरप्टेड 6 तास झोप झाली पाहिजे, जेणेकरून रेटिना आपला चांगला राहू शकतो. आपल्यातली काही मंडळी धूम्रपान किंवा मद्यपान करतात. धूम्रपान किंवा मद्यपानामुळे नेत्रपटलाची झीज लवकर होते, तो कमकुवत होतो आणि काही ट्रीटमेंट केल्या ती दृष्टी परत वाढत नाही. म्हणून असे काही व्यसन असतील तर त्यातून लवकरात लवकर मुक्ती मिळवावी. आपल्यापैकी काही जण कामासाठी किंवा ऑफिससाठी घरातून बाहेर पडतात. बाहेर पडल्यावर सूर्यकिरणांना ते एक्सपोज होतात. आता सूर्यकिरणांमध्ये अल्ट्राव्हायलेट किरण असतात जे की नेत्रपटलाला घातक असतात. तर ज्यांना चष्मा असेल त्यांनी ही काळजी घ्यावी की चष्म्याला UV प्रोटेक्शनची कोटिंग करून घ्यावी, किंवा ज्यांना चष्मा नाही आहे त्यांनी गॉगल वापरावा ज्याला UV प्रोटेक्शन असेल, जेणेकरून अल्ट्राव्हायलेट किरण पडद्यापर्यंत जाणार नाही आणि नेत्रपटल आपला रेटिना चांगला राहील. काही रुग्णांना उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा इतर शारीरिक आजारांची ट्रीटमेंट चालू असते. कुठल्याही शारीरिक आजाराचा परिणाम नेत्रपटलावर होऊ शकतो आणि त्याचं वेळेत निदान करून त्याची ट्रीटमेंट करणं फार गरजेचं असतं. म्हणून अशा रुग्णांनी वर्षातून एकदा आपल्या रेटिना स्पेशालिस्टकडून आपल्या नेत्रपटलाची चेकअप करून घ्यावी, जेणेकरून नॉर्मल असेल तर काही काळजी नाही, पण कुठल्याही आजाराची सुरुवात होत असेल किंवा झालेली असेल तर ती वेळेत ट्रीटमेंट करून ती रेटिना पूर्णपणे नॉर्मल करू शकतो आणि नजर आपली टिकवून ठेवू शकतो. तर ही सगळी काळजी तुम्ही घ्याल अशी मला खात्री आहे. हॅपी वर्ल्ड रेटिना डे टू एव्हरीवन. थँक्यू.